सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी गंगेच्या तीरावर गुंफा करायला लावली भक्तजनांना, भोजनता शुक्रदर्शनी ज्योतिक प्रशंसा हे चरित्र पाहणार आहोत आपण। काय शुक्रदर्शन झाल्यानंतर स्वामींनी ज्योतिषाची प्रशंसा केली, त्याबरोबरच स्वामी शुक्र ताऱ्याविषयी माहिती सांगतात की शुक्र तारा कसा तयार झाला। आणि तुम्हाला ही माहिती पूर्ण जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बळीग्रामला स्वामी जातात आणि गुंफेमध्ये पुन्हा वस्ती होते, हेही चरित्र आपण आज पाहणार आहोत। आणि स्वामी हिरण्यपुरीला गेलेले आहेत आणि गोवर्धनी स्वामींची वस्ती झालेली आहे। त्याचबरोबर स्वामींनी ब्राह्मणांना गृहस्थ धर्म निरूपण केलेला आहे, तेही चरित्र आपण सविस्तर पाहणार आहोत। तर हे स्वामींचे 5ही चरित्र तुम्हाला आजच्या सत्रातील नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही समग्र लीळा चरित्र अनुक्रमे ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज स्वामींचं चरित्र ऐकायला मिळते आणि ते पण लीळा चरित्र ग्रंथातील ज्या लीळा आहेत त्या सर्व अनुक्रमे ऐकायला मिळतात तुम्हाला। म्हणजे आज 100वी लीळा सांगितली, उद्या 150वी, परवाच्या दिवशी 350वी लीळा, असं काही नाही। अनुक्रमे आपला ग्रंथ वाचन चालू आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर या ग्रंथ श्रवणाचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। लीळा चरित्राच्या कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, स्वामी विश्वनाथ देवाला धातुर्वादाविषयी कथन करतात। म्हणजेच स्वामी म्हणतात तांब्यापासून सोनं तयार करता येते आणि स्वामी तांब्यापासून सोनं तयार करण्याची प्रक्रिया दाखवणार पण होते नाथोबांना, परंतु पुढे काय होते हे आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं। म्हणजे बघा, आपल्या शास्त्रांमध्ये किती माहिती आहे। तांब जो धातू आहे त्याच्यापासून सोनं तयार करता येईल अशी काही प्रक्रिया आपल्या जुन्या शास्त्रांमध्ये आलेली आहे, जे अर्थ स्वामी करून दाखवत आहेत। जे पूर्वीचे मोठे मोठे विद्यापीठ आपले जळून गेले, ज्या इस्लामिक सवाऱ्या भारतावर झाल्या आणि त्यामध्ये जे आपले मोठे मोठे नालंदा, तक्षशिला सारखे मोठे मोठे विद्यापीठ जाळून टाकण्यात आले, त्या विद्यापीठांमध्ये असे हे सर्व धर्मग्रंथ जळून गेलेले आहेत। हे सनातन आपली जी संस्कृती आहे, जो आपला सनातन धर्म आहे, या सनातन धर्मामधले हजारो लाखो धर्मग्रंथ जाळून टाकण्यात आले। आपल्या महानुभाव पंथाचे पण बरेच धर्मग्रंथ, जसे लीळा चरित्र सर्वात महत्वाचा धर्मग्रंथ, हाही धर्मग्रंथ याच मुस्लिमांच्या धाडीमध्ये आपला सर्वप्रथम जो ग्रंथ लिहिला होता माहिमभट्टांनी, ती मूळ प्रत जी आहे ती नष्ट झालेली आहे। तर असो, जे आपल्या हातामध्ये आहे ग्रंथ, त्या ग्रंथाचं आपण श्रवण करूया। पूर्वार्ध लीळा क्रमांक 551। गंगा तटी गुंफा करवणी। स्वामींनी गंगेच्या तीरावर भक्तजनांना गुंफा करायला लावलेली आहे। गोसावी पिंपळाची पुरविली पालवी आसनी उपविष्ट असती। स्वामी पिंपळाच्या झाडाच्या पूर्व दिशेला जे पालव्या होत्या त्याच्या खाली बसलेले होते। उपविष्ट असती की उभे असती ते नेणिजे, बसलेले होते की उभे होते ते नेणिजे, म्हणजे चरित्रकार म्हणतात ते काय आम्हाला माहिती नाही। हे सर्व सविस्तर माहिमभट्टांची जी मूळ प्रत होती लीळा चरित्र ग्रंथाची त्याच्यामध्ये आलेलं होतं, परंतु ते काळाच्या ओघामध्ये आणि तुर्कांच्या धाडीमध्ये ती नष्ट झालेली आहे। तुर्क म्हणजेच मुस्लिम, बरं का? तुम्हाला वाटेल अगोदर मी मुस्लिमांची धाड बोललो आणि नंतर तुर्कांची धाड बोललो, यामध्ये फरक काही नाही, दोन्हीही मुस्लिमच होते आणि अर्थ एकच आहे। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात यावर,
येथ गुंफा करागा. स्वामी म्हणतात इथे गुंफा करा बरं. बाईसी म्हणितले बाबासी काही येथ असावे ठेले असे. बाईसा म्हणतात बाबांना काही इथे राहायचं आहे का बरं. बापुडी बटिकुरे कायसे या विचंबी जते असती. बिचाऱ्या या भक्तजनांना उगाच त्रास देतात देव काय कुठे एका ठिकाणी राहत नाही की आता स्वामी इथे गुंफा करायला लावत आहेत आणि आता स्वामी इथेच राहतील 5-10 वर्ष. अशातली काय गोष्ट नाही. आणि तरी पण उगाच स्वामी भक्तजनांना त्रास देतात असं बाईसा म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई तै येथ येसीची प्रवृत्ती होती. स्वामी म्हणतात बाई तै म्हणजे तेव्हा, म्हणजेच आंध्र देशातली लीला आहे ती. त्या काळामध्ये स्वामींना अशी प्रवृत्ती होती. कशी प्रवृत्ती होती. जे तानल्या पाणी पेयो न मग, जे तहान जरी लागली तरी आम्ही पाणी प्यायला मागत नव्हतो. आणि आता येथ ऐसी प्रवृत्ती जे गुंफा केल्या वांचवणी आरोगण न कीजे. स्वामी म्हणतात तेव्हा आम्ही ज्यावेळेस आंध्र प्रदेशामध्ये होतो त्यावेळेस आमची प्रवृत्ती अशी होती की आम्हाला तहान जरी लागली तरी आम्ही कोणाला पाणी मागत नव्हतो. आणि आता आमची अशी प्रवृत्ती आहे जे गुंफा केल्याशिवाय आम्ही जेवणही करणार नाही. या उपरी आंध्र देशीच्या तेलिकाराची गोष्टी सांगितली. आणि या प्रसंगावर स्वामींनी आंध्र देशीची लीळा सांगितलेली आहे. सांगो सरली. लीळा सांगणं संपलं. सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात घ्या घ्या बापेया वेगू करा. घ्या लगबग करा, लवकर गुंफा तयार करा. वेगू करा म्हणजे चांगलं जोरानं काम करा. भक्तिजनी कुदळी पावडे घेऊन गुंफा केली. भक्तजनांनी कुदळ आणलं, पावडं आणलं आणि मग गुंफा केली. मग बाईसी गावांतुनी डेरा आणला. मग बाईसांनी गावामधून डेरा आणला. पाणी ठेविले, पाणी ठेवलं गरम. गोसाव्यांसी गुंफे मर्दना झाली. त्याच गुंफेमध्ये स्वामींना मर्दना झालेली आहे. मादने झाले, मादनेही झालं. मर्दना म्हणजे अंगाची मालिश उठणं लावून, मादने म्हणजे अंघोळ. गोसाव्याच्या मादन्याचे उदक गंगेसी मिनले. स्वामींना अंघोळ घातल्यानंतर ते जे पाण्याचा ओघ होता, जे स्वामींना अंघोळ घातलेलं पाणी सांडलं होतं, ते पाणी जाऊन गंगेला मिळालं. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात येथ स्नान करा गा. इथे आता स्नान करा तुम्ही. धारेचे उदक कुंडासी मिनले. धारेचे उदक म्हणजे स्वामींनी स्नान केलेलं जे पाणी आहे त्या धारेचं उदक. कुंडासी मिनलं म्हणजे कुंडाला गेलेलं आहे. संपूर्ण सोमवारी वर्तती असे. स्वामी म्हणतात जे सोमवारी पर्वाच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर गोमट होते ते सर्व गोमट तुम्हाला इथे मिळेल, कारण इथे आता सोमवारी पर्व वर्तत आहे असं स्वामी म्हणतात. गोसावी तेथ बीजे केले. मग स्वामी तेथे जातात जिथे भक्तजन अंघोळ करत होते. स्वामी तिथे जाऊन म्हणतात का हो तुमचं अभृत स्नान चालू आहे का. अभृत स्नान म्हणजे काय. जसं एखादा मोठा धार्मिक विधी केला, यज्ञ हवन केलं आणि त्यानंतर जे स्नान करतात ज्यामध्ये खूप पुण्य प्राप्त होते त्याला अभृत स्नान म्हणतात. आणि स्वामी ते भक्तजनांना म्हणत आहेत की का हो तुम्ही अभृत स्नान करत आहात का. जी सर्व भक्तजन म्हणतात हो आम्ही अभृत स्नान करत आहोत. जी ऐसे दायंबा सांगती. मग गोसाव्यासी आरोगण झाली. भक्तजन म्हणतात हो असं आम्हाला दायंबा म्हणत आहेत की आपलं हे अभृत स्नानच आहे, याच्यामध्ये खूप पुण्य मिळणार आहे आपल्याला. आणि मग स्वामींना आरोगण झालेली आहे. पहुडू झाला. स्वामी झोपले, नंतर थोड्या वेळाने उठले. मग भक्तिजन भिक्षेसी पाठविले. मग थोड्या वेळाने स्वामींनी भक्तजनांना भिक्षेला पाठवलं. तेथची अवधूताच्या खांदावरी आरोहण केले. तिथे स्वामी अवधूताच्या खांद्यावर बसले. गोसावी भोजन त्यासी बीजे केले. मग स्वामी भोजनतेच्या ठिकाणी जातात. गोसाव्यांसी भोजनता आसन झाले. स्वामींना भोजनतेच्या ठिकाणी आसन झालेलं आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 552. भोजनता शुक्र दर्शनी ज्योतिक प्रशंसा. शुक्राच्या दर्शनानंतर स्वामींनी ज्योतिषाची प्रशंसा केलेली आहे भोजनतेच्या ठिकाणी बसल्यावर. मग अवघी भक्तजने तेथ भिक्षा करू आली. सर्व भक्तजन भिक्षा करून तिथे पोहोचले जिथे स्वामी होते. सर्व भक्तजनांनी स्वामींसमोर जाऊन झोळ्या दृष्टपूत केलेल्या आहेत.
गोसावियांसी तेथ आरोगण झाली, स्वामींना तिथे आरोगण झाली. भक्तिजना जेवणे झाली, भक्तजनांना जेवण झाले. धुळीरा समेत गोसावियासी नावे का आसन झाले. धुळीरा समय म्हणजे काय? ज्या वेळेला जनावर गावात येत असतात संध्याकाळच्या वेळीला आणि धूळ खूप उडते, त्याला धुळीरा समय असं बोलतात. आणि अशा वेळेला स्वामी तिथे बसलेले होते एका ठिकाणी. तो शुक्र निघाला. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला माहितीच आहे सर्वात अगोदर कोणता तारा दिसतो? शुक्र तारा. तर शुक्र तारा निघालेला आहे. बाईसी पुसिले. बाईसा विचारतात, बाबा हे कवन नक्षत्र? बाईसा म्हणतात, बाबा हे जे नक्षत्र दिसत आहे, हे जे चांदणी दिसत आहे, हे कोणती आहे बरं? सर्वज्ञ म्हणितले बाई बटिका ते पुसा. स्वामी म्हणतात, बाई बटिकाला विचारा हे कोणती चांदणी आहे ते. बाईसी पुसिले. बाईसा विचारतात, बटिका हे कोण नक्षत्र? बाईसा विचारतात, बटिका हे कोणतं नक्षत्र आहे बरं? तेही म्हणितले. बटिका म्हणतात, बाई हा शुक्रू, हा जो तारा दिसत आहे, हे जे नक्षत्र दिसत आहे, हे शुक्र नक्षत्र आहे. बाईसी म्हणितले, बाबा शुक्रू ऐसे कायसे न जाणीजे. बाईसा पुन्हा प्रश्न करतात की बाबा हे शुक्र कायसे न जाणीजे म्हणजे कशामुळं आपल्याला माहिती आहे की हे शुक्रच आहे म्हणून? सर्वज्ञ म्हणितले, बाई ज्योतिका तव जाणीजे. बाई हे ज्योतिष शास्त्रामुळे आपल्याला समजते की हे शुक्र नक्षत्र आहे. हे ज्योतिका तव कैसा जाणीजे. बाबा पुन्हा बाईसा प्रश्न करतात. पुन्हा 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 बाईसांचा प्रश्न करणं चालूच आहे. आणि पुन्हा बाईसा काय म्हणतात की बाबा ज्योतिष शास्त्रात म्हणजेच ज्योतिष शास्त्रात कसं काय माहिती मिळते की हे शुक्र नक्षत्र आहे? या उपरी सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, गर्गाचार्य आपल्या पुत्रा करवी ज्योतिकास्तव एकू जन्म व्रतविले. स्वामी म्हणतात, बाई गर्गाचार्यांनी स्वतःच्या मुलाला सांगितलं की एक जन्म माझा कोणता आहे पुढचा, मला सांग तुझ्या ज्योतिष शास्त्रानुसार. त्याने 7 जन्म वर्तविली. त्याने 7 जन्म वर्तविली म्हणजे 7 जन्म पुढचे सांगतो तो. म्हणजे मुलाला जेवढं काम सांगितलं तेवढं केलं नाही, त्याने 7 जन्म सांगितले पुढचे. 7वे जन्म ते कुष्टियाचे देखिले आणि तो मूर्छा येऊनी पडिला. 7वा जन्म त्याला कुष्टियाचा दिसला की मला कुष्ठ होणार आहे 7व्या जन्मामध्ये, खूप भयंकर परिस्थिती होणार आहे, कोणी जवळ येणार नाही आणि फार हाल अपेष्टा होणार आहेत, असं त्या मुलाने पाहिलं की माझ्या बापाची अशी परिस्थिती होणार आहे 7व्या जन्मामध्ये. आणि तो मूर्छा येऊनी पडला. आणि त्या गर्गाचार्याचा लेख जो होता, ज्याने ते 7 जन्म पाहिले भविष्यशास्त्राने समोरचे, तर तो मग मूर्छित होऊन पडला, बेशुद्ध होऊन पडला की माझ्या वडिलांवर अशी परिस्थिती येणार आहे. तेने म्हणितले. गर्गाचार्य म्हणतात, हे काय? अरे असं काय झालं तुला? बेशुद्ध होऊन का पडला? उठविला. त्या गर्गाचार्यांनी मुलाला उठवलं. सावधू केला, त्याला सावध केलं. मग तेने म्हणितले, ताता मज करवी तुम्ही एक जन्म वर्तविले. मुलगा म्हणतो, ताता हे पिताजी, तुम्ही मला सांगितलं की एक जन्म वर्तव म्हणजे एक जन्म पुढचं पाय भविष्य की माझा काय जन्म आहे पुढच्या जन्मीचा. ती मिया पुढले 7 जन्म वर्तविली. आणि मी 7 जन्म पाहिले समोरचे. तुम्ही एक सांगितलं, मी 7 पाहिले. 7वे जन्म कुष्टियाचे देखिले. आणि मुलगा म्हणतो गर्गाचार्यांना की मी 7वा जन्म तुमचा कुष्टियाचा पाहिलेला आहे आणि माझं मूर्छा आली आणि म्हणून मी मूर्छित होऊन पडलो, बेशुद्ध होऊन पडलेलो आहे. तेही म्हणितले. आणि मग गर्गाचार्य म्हणतात, तुझे ये तुक्या जावे कार्य काय? अरे भल्या माणसा, तुला मी एक जन्म पाहायला सांगितलं, एवढे 7 जन्म पुढे जाऊन बघण्याची तुला काय आवश्यकता होती बरं? तुझं करवी एक जन्म वर्तविले. मी तर तुला एकच जन्म पाहायला सांगितलं. तुवा 7 जन्म का वर्तविली? तू 7 जन्म कशाला बघत बसला? मग सर्वज्ञ म्हणितले, लोकीचा ब्रह्मविदू. स्वामी मग त्या गर्गाचार्याची महती सांगतात की तो लोकीचा ब्रह्मविदू होता, म्हणजे लोकांमध्ये त्याची खूप प्रतिष्ठा होती की हा मोठा ब्रह्मविद आहे, ब्रह्माला जाणणारा आहे. अवघया आचार्य अग्रणी होणी वर्तत होता. तो गर्गाचार्य सर्व आचार्यांमध्ये अग्रणी होऊन वर्तत होता, म्हणजे सर्वांच्या समोर राहायचा तो, म्हणजेच मुख्य होता सर्वांच्या समोर तो चालायचा. बाकी सर्व विद्वान पाठीमागे राहायचे, परंतु तो अग्रणी असायचा. सर्वात पहिला नंबर त्याचा. पहिली आंघोळी पडायची. जसं आपण काही गणना करायची असेल तर बोटावर गणना करतो,
एखाद्या माणसाविषयी आपल्याला समजा विद्वान माणसं किती आहेत आपल्या या जिल्ह्यामध्ये, मग आपण बोटावर गणती करतो, 1 अमका 2 तमका असं करतो आपण गणती. तर इथं स्वामींना असं सांगायचं आहे की पहिलं बोट त्यांचं पडायचं. म्हणजे पहिलं कोणी जर गणती करतो म्हणलं विद्वान माणसांची, तर पहिलं बोट त्यांचं पडायचं. म्हणजे पहिल्या बोटावरच गर्गाचार्यांचं नाव यायचं. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अवघे आचार्य अग्रणी होता आणि पहिली अंघोळी पडे. स्वामी म्हणतात की पहिली अंघोळी मोजायचं म्हटलं की पहिली अंघोळीवर तर पहिलं नाव यांचंच यायचं. एवढे विद्वान पंडित होते हे. समाधीमध्ये 7 देहे विसर्जिली. समाधीमध्येच त्यांनी 7 देह विसर्जलेली आहेत. म्हणजे त्यांना कळालं होतं की 7वा जन्म कुष्टियाचा आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, समाधी लावून टाकली. आणि 7 जन्माचा जो कालावधी होता, जे काही 1000 वर्ष असतील 2000 वर्ष असतील, त्या 2000 वर्षामध्ये त्याला 7 जन्म मनुष्याचे भेटणार होते. आणि कुष्टिया त्याच्यामध्ये एक त्याचा जन्म होता कुष्टियाचा. तर तेवढा काळ त्याने समाधीमध्ये घातला आणि सर्व जन्माचा नाश करून टाकला त्याने. कुष्टियाचा जन्मही त्याने तसाच समाधीमध्येच नाश करून टाकला. आता तुमच्या मनामध्ये फार मोठा प्रश्न येईल, हा काय नेमका प्रकार आहे? समाधी लावली आणि त्याने जन्माचा नाश करून घेतला कुष्टियाचा, हे कसं शक्य आहे? जर सविस्तर सांगायला गेलं तर थोडं विषयांतर होईल. थोडंसं तुम्हाला वाटेल की विषय सोडून गेलोय आपण. परंतु तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल व्यवस्थित तर थोडंसं आपल्याला विषयांतर करावंच लागणार आहे. मग कदाचित वाटल्यास आज 5 चरित्र होणार नाहीत, परंतु जे आपण चरित्र वाचतोय ते तरी कमीत कमी पूर्ण समजलं पाहिजे. आपलं काय टार्गेट नाही की आज 5 चरित्र झालंच पाहिजे, किंवा आपल्याला काय असं बांधून कोणी काम लावलेलं नाही. त्यामुळे आपण पहिलं सविस्तर हे समजून घेऊया आणि नंतर पुढचे चरित्र झाले तर ठीक आहे, नाही तर आपण आपलं अर्धा तास चरित्र झालं की आपण आपले पोथी बंद करूया. तर आता हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक उदाहरण द्यावं लागेल, ते म्हणजे आगमिकांचं उदाहरण. या गर्गाचार्यांनी ज्याप्रमाणे समाधीमध्ये 7 जन्म घातले, तर नेमका प्रकार काय आहे? तर ज्याप्रमाणे आगमिक लोक असतात जे काळवंचना करतात. आता काळवंचना म्हणजे काय नेमकं हेही तुम्हाला समजून घ्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला हे सर्व समजून जाईल. जे आगमिक लोक असतात ते काय करतात, ज्यावेळेस आगमाचं आचरण करतात, पूर्ण त्यांचे जे काही आगम आहेत त्या आगमांचे नाव आहेत स्वच्छंद, ललित, मंथन, भैरव आदी कादी. तर असे हे जे आगम आहेत यांचं अध्ययन करून मग त्यांना चर्या चालू करावी लागते, आचरण चालू करावं लागते. आणि मग त्यांचं आचरण असं आहे, मेडशिंगीचं पात्र म्हणजे मेडशिंगी झाडाच्या लाकडाचं पात्र तयार करायचं. त्याच्यामध्ये अजादुग्ध म्हणजे अज म्हणजे काय तर शेळी, दुग्ध म्हणजे काय तिचं दूध, शेळीचं दूध, आणि कण्या असं पात्र भरून घ्यायचं आणि खायचं. जेवण झालं की तेच पात्र जे आहे ते उघडं घालायचं दगडावर आणि 3 वेळा फिरवायचं. ते लाकूड जे आहे मेडशिंगीचं ते खूप ठिसूळ असते आणि त्या दगडावर ते घासल्या जाते. तर असंच दररोज जेवण करून ते पात्र घासून 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 एक दिवस ते नष्ट होऊन जाते पात्र. आणि मग त्यांच्या ठिकाणी 4 ओळी बांधल्या जातात, लाली लुली धोती तुंबी. आता ह्या ओळी सांगत बसणार नाही मी तुम्हाला, किंवा जास्त खोलात जाणार नाही. सरळ सरळ मुद्द्याचं बोलणार आहे मी की नेमकं हे प्रकरण काय आहे गर्गाचार्यांचे, जे 7 त्यांनी जन्म विसर्जिले समाधीमध्ये. तर ते समाधी काय प्रकार आहे तो मी सांगणार आहे सरळ सरळ तुम्हाला. तर या आगमिकाने काय केलेलं आहे पुढे, तर त्याने समाधी लावलेली आहे. काळवंचना करते तो, कारण त्याला माहिती असते मला साधना करायला खूप वर्ष लागणार आहेत आणि मध्येच मला मृत्यू येणार आहे. त्याला ते मृत्यूचा काळही माहिती असतो, कारण त्याच्या ठिकाणी सामर्थ्य बांधले जाते. तेवढं अध्ययन केलेलं आहे त्याने त्या पूर्ण आगमांचं, आणि नंतर अध्ययन केल्यावर त्याने आचरण चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. त्याला माहिती आहे की मला कोण्या दिवशी यम न्यायला येणार आहे, म्हणजे माझं मृत्यू कोण्या दिवशी आहे, मला मरण कोण्या दिवशी येणार आहे हे त्याला माहिती असते. आणि मग तो काय करतो, मरण येण्याच्या अगोदर समाधी लावून बसतो. या शरीरामध्ये जो आत्मा आहे ओवला पवलेला, सर्व आत्मा तो वर आकर्षून घेतो. आणि जे सहस्त्रदल कमल असते आपल्या या डोक्यामध्ये, किंवा असं बोलतात या जिथे इडा पिंगळा आणि सुषुम्ना ह्या तिन्ही नाड्या जिथे एकत्रित होतात तिथे सहस्त्रदल कमल असते वरच्या बाजूला, आज्ञाचक्राच्या वर.
आणि तिथे जाऊन हा जीव अमृत प्राशन करतो. चंद्राच्या 17वी कडेमधून तिथे अमृत स्रवत असते आणि तिथे तो अमृत प्राशन करतो. हे सर्व सामर्थ्याचा भाग आहे. आणि मग ज्या दिवशी मरण होतं त्याचं, त्या दिवशी यमदूत येतो आणि पाहतो याच्या जवळ येऊन, अरे याच्यामध्ये तर आत्मा नाही. बरं, असा अर्थ नाही त्याचा की त्या यमदूताला माहिती नाही याचा आत्मा इथे सहस्त्रदल कमळामध्ये बसलेला आहे. त्यालाही माहिती असते यमदूताला. परंतु यमदूताचा हा नियम आहे, ज्या व्यक्तीचा आत्मा पूर्ण शरीरामध्ये ओवला पावलेला आहे त्याच आत्म्याला ते त्या शरीरातून काढू शकतात. आणि या आत्मिकाचा आत्मा तर पूर्ण शरीरामध्ये नाहीच. आत्मा तर वर एका ठिकाणी बसलेला आहे सहस्त्रदल कमलामध्ये. आणि त्यामुळे हा यमदूत त्या आत्म्याला काढून काय घेऊन जात नाही, कारण नियमामध्ये बसत नाही. आणि त्यामुळे तो त्याला सोडून जातो. आणि मग असं एकदा तो यमदूत निघून गेला की मग या माणसाच्या मनावर असते किती दिवस आयुष्य जगायचं. मग आता त्याच्याकडे कधीच यमदूत येणार नाही, कारण काळाची वंचना झालेली आहे. त्यालाच काळ वंचना म्हणतात. तो यमदूत तर येऊन गेला, परंतु त्याची वंचना केली, म्हणजे त्याला पाठवलं परत. आत्मा त्याला मिळू दिला नाही या आत्म्याने, या आत्मिकाने. आणि म्हणून त्या काळाची वंचना या आत्मिकाने केलेली आहे. मग तो काळ एकदा, म्हणजेच यम एकदा निघून गेला की परत तो कधी येत नाही. मग अशी एकदा समाधी लावली की मग यमदूत काही वापस येणार नाही. मग कितीही दिवस तुम्ही तसंच समाधी लावून बसा. मग जेवढा काळ गेला तुमचा, तेवढे तुमचे सर्व पुढचे जन्म नासून जातात. जसे या गर्गाचार्यांनी केले. यांनी समाधी लावली म्हणजे पूर्ण आत्मा त्याने सहस्त्रदल कमलामध्ये नेलेला आहे. यमदूतही येऊन गेला आणि जे 7 जन्म पुढे होते तिथपर्यंत हा तसाच बसलेला होता समाधी लावून. सर्व त्याचे जन्म जे होते ते असे समाधीमध्ये त्याने विसर्जित केलेले आहेत, असं इथे स्वामींना आपल्याला सांगायचं आहे. समाधीमध्ये 7 देहे विसर्जिली. बघा किती विद्वान पंडित असेल हा, आणि कशी समाधी लावलेली आहे त्याने. एसनीय सामग्रीचा स्वामी म्हणतात एवढ्या सामग्रीचा हा होता. कोण? गर्गाचार्य. एसनिया सामर्थ्याचा, एवढ्या सामर्थ्याचा होता बाई हा. शेवटी गगनी नक्षत्र होऊन ठेला, आणि शेवटी तो गगनामध्ये आता नक्षत्र होऊन राहिलेला आहे. पांचाळेश्वरी अवस्थान दिस 5. मग स्वामी पांचाळेश्वर मध्ये 5 दिवस अवस्थान करतात. 5 दिवस स्वामी तिथे राहतात. पूर्वार्ध लीळा क्रमांक 553. बळेग्रामी गुंफे वस्ती. बळेग्राम इथे स्वामींची वस्ती झालेली आहे गुंफेमध्ये. मग गोसावी बळेग्रामासी बीजे केले. मग स्वामी बळेग्रामला गेले. वेळीचा गुंफे वस्ती झाली. संध्याकाळच्या वेळेला स्वामींची वस्ती झालेली आहे गुंफेच्या ठिकाणी. गोसावी बीजे केले ऐसे कोणी नेणती. स्वामी बळेग्रामला आले असं कोणाला काही माहितीच नव्हतं. उदयाची भक्तजने रिगता निगता महाजनी देखिली. सकाळी सकाळी भक्त आत बाहेर करत होते गुंफेच्या. ते महाजनांनी पाहिलं. तैसेची गोसाव्याच्या दर्शनासी आले, आणि तसेच स्वामींच्या दर्शनासाठी आले महाजन. दंडवते घातली श्री चरणा लागले. स्वामींना साष्टांग दंडवत घातले महाजनांनी, पायाही पडले. मग महाजनी म्हणितले. मग महाजन म्हणतात, हे काळजी गोसावी केवळी बीजे केले ऐसे आम्ही नेणोची. हे काळजी, स्वामी कधी आले आम्हाला माहितीच नाही. गोसाव्याच्या रात्रीच्या पूजावसरा चुकलो. रात्रीचा पूजावसर आम्हाला पाहायला मिळाला असता, आम्हाला माहितीच नाही. माहित असत आम्ही आलो असतो पूजावसराला. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, महात्मा तो ऐसाची किंगा. स्वामी म्हणतात महात्मा असाच असला पाहिजे, जो आले आहे कोणीची नेणे, गेले आहे कोणीची नेणे. महात्मा असाच असला पाहिजे की आलं तरी कोणाला समजलं नाही पाहिजे आणि गेलं तरी कोणाला समजलं नाही पाहिजे. मग गोसाव्यासी उदयाचा पूजावसरू झाला. मग स्वामींना सकाळचा पूजावसर झाला. मग गोसावी बीजे केले, आणि मग स्वामी तिथून निघाले. कुठून? बळेग्रामवरून स्वामी निघाले. पूर्वार्ध लीळा क्रमांक 554. हिरणापुरी येसी गोवर्धनी वस्ती. हिरणापूर म्हणजे हिरण्यपूर, आताच हिरडपूर. तिथे स्वामींना गोवर्धनी म्हणजे गोवर्धनाच्या मंदिरामध्ये वस्ती झालेली आहे.
गोसावियासी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतरे गोसावी अंगणी उभे ठाकोणी अंगी टोपरे वेढीत असती. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. स्वामी अंगणामध्ये उभे आहेत आणि अंगी टोपरे वेढीत असती म्हणजे अंगी आणि टोपरे प्रावरण करीत होते. उपाध्याची माता म्हणितले, उपाध्यांची आई म्हणते, अवघा गोसाव्याचा ठाई उपहारू केला. सर्व लोकांनी स्वामींच्या ठिकाणी उपहार केला. तै आमचा उपहारू नव्हेची, आणि तरी पण आपला उपहार अजून स्वामींच्या ठिकाणी गेलेला नाही. तरी आता जा का. आई म्हणते, जा बरं आता तुम्ही जाऊन विनंती करा स्वामींना उपहारासाठी. गोसाविया ते उपहारा लागे विनवावे. स्वामींना उपहारासाठी विनंती करा. तव नागदेव उपाध्ये म्हणती. नागदेव उपाध्ये म्हणतात. जानो कान म्हणे. या जानोला म्हणायला लावणं असं ते आईला म्हणतात. नागदेव हे त्यांचं नाव, उपाध्ये हे आडनाव. आणि हे जानू उपाध्ये म्हणजे कोण? जनार्दन उपाध्ये. यांचं नाव जनार्दन आणि आडनाव उपाध्ये. दोघेही सख्खे भाऊ. आणि जनार्दन म्हणण्यापेक्षा शॉर्टकट मध्ये जानू असं सर्व त्यांना म्हणायचे. तर ते नागदेव म्हणतात की जानूला का बरं म्हणत नाही तू? जानूला म्हणायला लाव, स्वामींना विनंती करायला लाव. ते म्हणती, हा का न म्हणे. जानू उपाध्ये म्हणतात, हा नागदेव का बरं म्हणत नाही? स्वामींना जाऊन विनंती का करत नाही? ऐसे येर येर गोसाव्याच्या दर्शनासी आले. असे म्हणत म्हणत हे दोघेही स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. नागदेव उपाध्यासी मनभंगू झाला. नागदेव उपाध्ये जे होते त्यांचा थोडा मनभंग झालेला आहे, म्हणजे थोडे उदास झाले हे जानू उपाध्ये असे बोलले म्हणून. गोसाव्या ते विनववेना. स्वामींना काही विनंती करावीशी वाटत नव्हती त्यांना. मग उपाधी विनविले. मग उपाध्ये विनंती करतात. जी जी नागदेव उपाध्ये गोसाव्या ते उपहारा लागे विनवाव्या आले असती. मग जानू उपाध्ये काय म्हणतात मनानेच की हे नागदेव उपाध्ये म्हणजेच आमचे बंधू स्वामींना उपहारासाठी विनंती करण्यासाठी आलेले आहेत. गोसावी तयाची वास पाहिली. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं. मग म्हणितले. मग स्वामी म्हणतात, हा भट्टो का हो, उपहाराची विनंती करण्यासाठी आलात का तुम्ही? तेही म्हणितले, तरी काय जी गोसावी आजी राहावे. नागदेव उपाध्ये म्हणतात, हो मी स्वामींना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की आमच्या घरचा भोजनाचा स्वीकार करा. तर स्वामी आजच्या दिवस थांबावं. तर स्वामींनी आजच्या दिवस थांबावं असा तो नागदेव विनंती करतो. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, आता हे ग्रामांतर करीत असे. स्वामी म्हणतात, आता आम्ही ग्रामांतर करणार आहोत. हिरणापुरी उपहारू घेऊन या. स्वामींना ग्रामांतर करण्याची इच्छा होती आणि म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही आता हिरणपुरीला उपहार घेऊन या. तैसेची गोसावी हिरणापुरी सी बीजे केले. तसेच स्वामी निघाले आणि हिरणापूरला गेले. म्हणजेच आताचं नाव काय त्या गावाचं? हिरणपुरी असं म्हणतात. गोवर्धनी चौकी आसन. गोवर्धनाच्या चौकामध्ये स्वामी आसनस्थ झाले. तो उपहारू घेऊन आले. तेवढ्यात हे नागदेव उपाध्ये उपहार घेऊन आले. बाईसी गोसाव्यासी चरणशाळन करू बैसली. बाईसा स्वामींचे चरणशाळन करण्यासाठी बसल्या. बाई राहा येथीचे यजमान करीती. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही राहू द्या, तुम्ही तर दररोजच करता, आज आमच्या यजमानांना पाय धुवू द्या. मग नागदेव उपाधी गोसावियांचे चरणशाळन केले. मग नागदेव उपाध्यांनी स्वामींचे पाय धुतले. गोसावियांसी पूजावसर झाला. स्वामींना पूजावसर झाला. कुणी केला? नागदेवाचार्यांनीच केला. नागदेवाचार्याने, नागदेव उपाध्ये यांनी केला. नागदेवाचार्य म्हटल्यानंतर भट्टोबास येतात. तर नागदेवाचार्याने तिथे कन्फ्युज नका होऊ. नागदेव उपाध्ये म्हणजेच जानू उपाध्यांचे भाऊ हे होते बळेग्रामचे. आणि हे नागदेवाचार्य जे आहेत भट्टोबास हे पुरीचे होते. यांचं गाव बीड जिल्ह्यातलं आणि हे जे आहेत यांचं गाव जालना जिल्ह्यातलं. गोसावी यांची पूजावसर झाला. स्वामींना पूजावसर झाला. ताट झालं. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, बाई या काही वाडा. स्वामी म्हणतात बाईसांना की बाई यांनाही जेवायला वाढा नागदेवांना. तेव्हा नागदेव उपाधी म्हणितले. तेव्हा नागदेव उपाध्ये म्हणतात, माझं आई सासी तुळशी वाविया असती. मला घरी जाऊन आईच्या पायावर तुळशी व्हायच्यात आणि मग मी जेवणार. जानू उपाधी म्हणितले. जानू उपाध्ये म्हणतात, मी जेवीन. उपाध्ये म्हणजे स्वामींचे पट्ट शिष्य. एकदम घरच्यासारखं वातावरण. स्वामी म्हणजे घरच्यासारखे वाटायचे त्यांना. आणि लगेच उपाध्ये म्हणतात, नाही नाही माझं काही नाही तसं. स्वामी म्हणत आहेत म्हणल्यानंतर प्रश्नच येत नाही दुसरे काही कारण सांगण्याचा. मी जेवीन. लगेच उपाध्ये म्हणतात की मला जेवायचं आहे. मज वाडा, मला वाडा बरं जेवायला. मग गोसावियांसी आरोगण झाली. मग स्वामींना आरोगण झाली. गोसावियांसी गुळा विडा झाला. स्वामींना गुळा झाला, विडा झाला.
मग नागदेव उपाधी भाजने आणली होती ती घेऊन आले. मग नागदेव उपाध्ये जे होते ते जे काही भांडे कुंडे आणले होते, त्यांनी ज्या भांड्यामध्ये उपार आणला होता स्वामींसाठी, ते भाजने आणली होती म्हणजे आणले होते स्वामींपाशी, ते घेऊन आले. परत ते बळीग्रामला घेऊन गेले. कोण? नागदेव उपाध्य. तर अशा प्रकारे स्वामींनी उपाध्यांच्या घरचा उपहार स्वीकार केलेला आहे. 5वं चरित्र आपण काही घेऊ शकणार नाही कारण वेळ झालेली आहे आपली. तर हे ब्राह्मणांना स्वामींनी ग्रस्त धर्मच निरूपण केलेलं आहे. हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया. आजच्या सत्रातील 5ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. काल मी जो प्रश्न विचारला होता, परशुराम भासांच्या आजीचं नाव काय, त्या प्रश्नाचं उत्तर आहे जोमाईसा. जोमाईसा ह्या परशुराम भासाच्या आजी लागत होत्या. आता काही सद्भक्तांनी कमेंट केलेली आहे परशुराम भासे तृतीय आचार्य होते. मी काल म्हटलो चतुर्थ म्हणजे चौथ्या आचार्य होते. तर यामध्ये कन्फ्युजन करून नका घेऊ. तुम्ही तिसरे आचार्य म्हटलं तरी काही वावगं नाही. परंतु भट्टोबास वारल्यानंतर, भट्टोबास कैवल्यवासी झाल्यानंतर भाईदेव व्यास जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष आचार्यपदी होते आणि नंतर कवीश्वर व्यास आचार्य झाले आणि नंतर परशुराम व्यास आचार्य झालेले आहेत. कोणी चौथे आचार्य म्हणतात, कोणी तिसरे आचार्य म्हणतात. तर असो, तिसरे म्हणा किंवा चौथे म्हणा, काही फरक नाही पडत. तर परशुराम व्यास जे होते यांच्या आजीचं नाव जोमाईसा असं होतं. तर आपण जे कालचं चरित्र पाहिलं त्या चरित्रानुसार जोमाईसा ज्या होत्या त्या आजी ठरतात. कारण जोमाईसाच्या आईचं नाव वेसाईसा होतं आणि जोमाईसाचे लेकरं जिवंत राहत नव्हते आणि जोमाईसाच्या पोटी परशुराम भासांचे वडील जन्माला आले आणि मग नंतर पुढे चालून परशुराम भास जन्माला आले असं त्या चरित्रात आलेलं आहे. आणि या चरित्राच्या अनुसार परशुराम भासाच्या आजीचं नाव काय होते तर जोमाईसा असं नाव होते. तर ज्यांनी प्रयत्न केलेत त्यांचंही अभिनंदन आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिलेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच जणांनी चांगले अगदी बरोबर उत्तरही दिलेले आहेत. आजच्या या सत्रातील प्रश्न आहे, स्वामी कोणाच्या खांद्यावर बसतात? ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी की स्वामी कोणाच्या खांद्यावर आरोहण करतात. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला समजणार आहे ग्रस्त धर्मस्वामींनी कसा निरूपण केला आणि इतर तरी बरेच काही चरित्र आहेत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.